संदेश एकच आहे मराठा समाजाला, की हे जे आंदोलन आहेत, हे आंदोलन मराठा असेल किंवा ओबीसी असेल, तुम्ही या आंदोलनाच्या मागे लागू नका. कारण आरक्षण हे काही एकमेव पर्याय नाही याचा उत्कर्षाचा. आज ग्रामीण भागातलेच जे सहकारी आहेत, शेतकरी आहेत किंवा ग्रामस्थ आहे, तेच या आंदोलनात, मग ओबीसीच्या आंदोलनात असतील किंवा मराठा समाजाच्या आंदोलनात असतील, तेच दिसतात. शहरातले लोक जात नाही, शहरातले काही बंद नाही पडत. शहरातले उद्योग आणि व्यवसाय आहे, ते फेसबुक बघत नाही, इंस्टाग्राम बघत नाही, युट्यूब बघत नाही, काही बघत नाही, त्याचं काही बंद नाही पडलं शहरातल्या लोकांचं. त्याच्यामुळे ग्रामीण भागातलेच आहेत, कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, ह्याच ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांनी, कोणत्या जातीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मनोज जरांगे असेल किंवा भुजबळ साहेब असतील किंवा आपले हाके साहेब असतील, आपले नवनाथ वाघमारे असतील किंवा ससाने असतील किंवा कुठलेही धनंजय मुंडे साहेब असतील, ह्या प्रत्येकाच्या नादाला लागू नये आणि शेती प्रश्नावर लढा उभा करा. जर शेती प्रश्नावर जर शेतकरी एकत्र आले तर कापसाला 10,000 रुपये क्विंटल, पुन्हा ऊसाला 5,000 रुपये टन, सोयाबीनला 10,000 8-9,000 रुपये क्विंटल, तुरीला 9,000 रुपये 10,000 रुपये क्विंटल जर भाव मिळाला ना, तर अशा जरांगे सारख्याच्या आणि ससाने, वाघमारे, नवनाथजी वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्या मागे फिरायची गरज नाही. कारण धनगर समाज आणि माझे बंजारा बांधव हे काय म्हणते, आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या. दिलं एसटी मध्ये आरक्षण, प्रश्न सुटणार आहे? सुटणार आहे का? यांनी द्यावं ना 100 रुपयाचे शपथपत्र नोटरी करून द्या ना, प्रश्न सुटणार आहे का? समजा आमचा समाज सरसकट ओबीसी मध्ये घेतला, आमचा महाराष्ट्रातला हे म्हणते 6 कोटी मराठे ओबीसीत घेतले ओबीसीत, तर जरांगेनी नोटरी करून द्यावं की 6 कोटी मराठ्याला नोकऱ्या लागणार आहे म्हणून. हा, बरं, समजा आमचा मराठा समाज एससी मध्ये घेतला पुरा, प्रश्न सुटणार आहे? हे मनोज जरांगेने सांगावं. उगा आरक्षणाच्या नावाखाली आपले बाजाराला चालू केलाय, धंदा चालू केला आरक्षणाच्या नावाखाली. त्याच्यामुळे संदेश माझा एकच आहे की मराठा समाज आणि मराठा समाजाच्या तरुणानं ह्या आरक्षणवाद्याच्या नादी लागू नये.